तुम्हाला वाटतं आम्ही महिनाभर 5लाच उठायचो आणि ते महाराज कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही. ह्या जन्माचा विषय सोडा. या जन्माचा तुम्ही विषय सोडा. का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं, मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील? गणित नाही जी दातारा मोजता येणार नाही तेव्हा देव भेटेल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी? 2 एकादशी केलं का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो. देवाच्या दारात न्याय नाही. देव कस काय भेटेल भाऊ? तुझ्या कम पैसे सगळे पापाचेच होते. लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले. उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानीन विषय लोभी म्हणून साधना अवघे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज? नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय? नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं बघा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाली. अभंगाला नामदेवरायाचं म्हणणं असं आहे, अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे. हे तो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीच्या पुण्याचा ठेवा होतो म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का? देव झोपले आणि आज देव उठले. आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का? एक वाक्य सांग. विठाल 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 विठाल. देव काय दिसत नाही. माया विघ्ने भ्रमला नामदेवरायांचे कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा चिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितल्या, पौर्णिमा सांगितल्या, प्रतिपदा सांगितलं. त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकड्याचे कीर्तन आणि काकड्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय? हा ना म्हणा नाही नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही? काय रोजानं बसेल की तुम्ही? पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का? मान्य आहे तुम्हाला? माळकरी 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 उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्य होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती? हे बऱ्या ब्रह्म किती? एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होता तेव्हा देव एकटा होता. एकटा होता. देवाला काय कर्म ना. कशावरून पुरावा? एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी वय मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग
बॉम्बला पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत तिथे आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मनं देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी? जारच, स्वेदच, अंडच, उद्बीज. किती झाल्या खाणी? 4. जारच, स्वेदच, अंडच, उद्बीज. खाणी झाल्या 4. योनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष योनी. आणि देवाने जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदच अंडत, जारस स्वेदच अंडत, उदित भूचर केचर उभयचर पश्चिवर्ग सतनवर्ग सरिसृप पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय जारस स्वेदच सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. आणि देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे? मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी, आयुष्य कमी द्यायचं. काय उपयोग नाही त्याचा. आपण एवढ्या गरमाटात एवढा जीव काढायचा महाराज. एवढ्या लोकांना आवाज जाईल एवढं इथून आरडायचं. मी आता बसूनच घेतो तुमचंच चालू द्या. चुकीचा नंबर लागला आज. ते आमचं कसं राहतंय महाराज तुमचं काय एकच कीर्तन असतंय. माझं 3रं आहे सकाळपासून. 3 असतात रोज रोज 3 4 3 4 2 सुद्धा करीत नाही. मी आता वाईट बोलायला सुरुवात करीन. ते काय झालं मध्ये विक्षेप करता काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही माझी जिरवायला तर तारीख नाही घेतली. मला आता तोच अंदाज येऊन राहिलाय का याच्या ठोकायचीच याला नाहीच कीर्तन होऊन द्यायचं असं मला अंदाज यायला लागला. कारण आता एवढं बडबड करतंय तरी कोणी संयोजक कोणाला म्हणानं का तुम्ही गप्प बसा का काही करा का काही करा. याचा अर्थ सर्वानुमते नियोजन आहे का याचे जिरवायचे. विठाला विठाला का कोणी म्हणानं हालचाल लगेच अंदाज येतो ना. कार्यकर्ते तरुण पोरं कोणी कोणाला म्हणानं तू गप्प बस तू ते हे कर त्याच्यावरून अंदाज येतो ना. हां त्याच्यामुळं अंदाज येतो का या लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. ते लगेच अंदाज येतो. नाही तर पहिल्यांदाच एखादा म्हणलं असतं कॅमेरे बाजूला करा पण त्या कोणी कोणाला खुनवायला तयार आहे. याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना ते मान्य आहे का याची जिरलीच पाहिजे. ते लगेच अंदाज येतो ना. आता आपलं आयुष्य गेलं मला 26 वर्ष लागले महाराज झाल्याला. विठाला विठाला विठाला. कीर्तनात तुम्हाला इंटरेस्ट नाही हे निश्चित होतं. हा चला गेलं बॉम्बाला कुठवर आलं तर लय विक्षेप झाला आज. मजा नाही राहील त्याच्यात. हा करेक्ट. पहिलं जग शून्य होतं. इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या? 4. योनी झाल्या 84 लक्ष. योनी झाल्या 84 लक्ष. खाणी झाल्या 4. आणि देवाने ठरवलं माणूस तयार करायचा पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला जातो झक माराय. काशीला काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय काशीचा? काशीला जाणारे ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात. मी दाव्याचं खात नाही. कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? हा ना झक माराय गेला तू. 7-8 हजार रुपये गेले. गाई दुधाला कमी पडली. दोन्ही पोरं वायनी निघली. हीच काशी झाली. त्याला गेला काशीला. आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही यांना. हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशीला. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरा त्या दिवस निघा त्या.
उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणवाला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेच की जे. म्हणजे काशीला गेलो तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळे. महाराजांची भाषा आहे, वारा नशी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मंगाचा. एका शिबिजीला दीड तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय ए त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला? गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. माहिका यादी आता यादी नीट ऐका. आता यादी नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाख गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटाता कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले, आहे अजून मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रसा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंचेर हे
जाएगा पिंजरा खाली जाएगा एक दिन पंचेरेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तुला हिफाजत कर ले तुला करे रखवाले तुला हिफाजत वाले तुला करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा चांद के बाद आई सवेरा दिखना है हर दिन नया सवेरा पाव फूला से रखने से पहले खिल कांटों पे चलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा आज पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे. ह्यानं देव पाहिला नाही पाहिजे. हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्टवेल परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. बस आणि असा माणूस तयार करायचा ठरवला आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हा आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक स्त्री संघ महाराज मंडळी सगळं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघला नालायक का निघला नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हा मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा महापौर वाईट का निघलं त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य. 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं. माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं? इन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50 मध्ये 3 टप्पे. बालपण तरुणपण म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात. तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात. आणि म्हातारपण गेलं खाटा उतानं पाडण्यात. मिळाला ना माझ्या काय केलं म्या काय केलं नाही तो. बस आणि माणूस तयार करायचा ठरला. कसा तयार झाला ऐका. आता स्त्री पुरुष संघ झाला.
महिला मंडळ पुरुष मंडळींनी ऐका. स्त्री संघ झाला. स्त्री संघ झाल्यानंतर 21 दिवसाच्या पासून पुढे हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ कशी होते ऐका. स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते. आणि स्त्री संघ जर आशु वेळेला झाला तर संतती खराब, बेवडी आणि नालायक निघते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझा पोऱ्या नालायक का. तसं नाही, टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा, एका मिनिटात पुरावा. आपले पुराव्याची ओव्यांची नाही आहे काही पुरावा एका मिनिटात. पुलश्य नावाच्या ऋषीनं पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता. आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ ही स्त्री संघाला अशुभ असल्या कारणाने रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला. पुढे ऐका. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी स्त्री संघ केलता तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता. आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संघ केलता तर देवाचा अवतार भक्त प्रल्हाद जन्माला. असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे कोणी उठायचं. माया काही काही नाही 6 वर्ष पोर आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही, फक्त खऱ्याची आई मिली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असेल, त्याला मार्क नको कटवाणी घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8ला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. काला करतो प्रयत्न, ते अडपाट ते 48% मार्क पडले ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचं जोराव पैसे त्याला भेज आहे का. ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती, त्यालाच भेजा नाही. आणि त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका झोपा. उभ्यानं काही नाहीच, झोपा. पहिला दणका झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, मॅक पहा. काय होतं तुम्हाला. मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं. आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्यानं काही नाहीच. काला माणसं नीट होती. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने. पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का. आता परत गोठाळ नाही करायचं, आता बनवूनच दाखवतो बाळ. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, लिहून घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता. चला गाड्यांना 4था लागला घ्या.
ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन कीर्तनात लवकर पोरं होत्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं, पाचव्या महिन्यात त्वचा येते स्किन, सहाव्या महिन्यात महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात त्यान पंप विसरून या. पटकन पुढे जातो. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. 9वा अध्याय. मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं असं बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते. म्हणून बाळ बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा 5वी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकलेलं आहे, कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भातावर सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्यानी डेअरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगळं लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका खरं सांगतो का लबाड्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो गुतला मायेत, त्याच्यामुळे तो झाला जीव आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे? शिव. मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीने एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा. आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. मी हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, ती माझी नाही ना,
ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शांबड्या? ए दरिद्री, अय भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय. बरंच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरगावला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत.
अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो लव इन द वर्ल्ड. हा म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. कारबा म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. का आला नगरपालिका अवलंबून राजी, तो नवरा लई नोठावाला येतो. 1 पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2 वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 आटल्यांदा 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे. ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा. तू कोण सासूची. ऐ ऐ तू कोण आहे सासूची. तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार. तू मंगळसूत्र कोणचं घालती. नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे. नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे. नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे. तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल. नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार. काय अधिकार काय. तू लायसन घेऊन आली तिकडून. ऐ ऐ बचत गट काढी ती सासरा उपाशी मारी ती. खरंय का खोटंय. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. 1 तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढितो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, आणि टपरे पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. हो 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला ठक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं. पण ही बापाची अवलाद बिनबापाचे हे यांनी त्याची गची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना. कर ना. पण तो काय कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिन्ही बी. हे उतरले म्हणलं ती आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला त्रास देण्यासाठी, कोणाची मापं काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका.
भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाचं आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते आणि ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी वेळा नवीन पद्धत आणली आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट. माझाटलं ते. बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, ढाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटंय? मग वाटोळं याच्यामुळं झालं. पुरींचं हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती. हा क्लास भरतो कुठं बा हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके आम्ही. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी. चांगले बसून लोक जेवत होते खाली. ऊत आलाय ह्या नालायकांना उभ्यानं जेवण. आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात पान एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते. आता गुलाबजांबू कसा झालाय? लांब कोळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत. मिळाला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात, मी काकडा केला पण कसा? देह जावाची वारा हो, 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 देह जावाची
देह जाओ आती वारा हो 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 देह जाओ आती वारा देह जाओ आती वारा हो देह जाओ आती वारा देह जाओ आती वारा हो देह जाओ आती वारा हो पांडुरंगी गुणवा देह जाओ आती वारा हो पांडुरंगी गुणवा पांडुरंगी दृढवा पांडुरंगी दृढवा पांडुरंगी दृढवा पांडुरंगी दृढवा चरणन सोडी सर्वदा चरणन सोडी सर्वदा हो चरणन सोडी सर्वदा चरणन सोडी सर्वदा पांडुरंगी दृढवा पांडुरंगी चरण सोडी सर्वदा चरण सोडी सर्वदा चरण सोडी सोडी सर्वदा आन तुझी पंढरी आन तुझी पंढरी नाथा आन तुझी पंढरी नाथा पांडुरंगी शरण सोडी सर्वदा आन तुझी पंढरी नाथा आन तुझी पंढरी नाथा सोडी सर्वदा आन तुझी पंढरी नाथा आन तुझी पंढरी नाथा सोडी सर्वदा आन तुझी पंढरी नाथा सोडी सर्वदा चरण सोडी सर्वदा सोडी सर्वदा आन तुझी पंढरी नाथा आन तुझी पंढरी नाथा कायिक नियम, वाचिक नियम, आंशिक नियम आणि कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम त्यामधला माझा पहिला नियम आहे, मेलो तरी चालेल पण पांडुरंगावरचा भाव कमी होता कामा नाही. माझा दुसरा नियम असा आहे, काही जरी झालं तर मी तुझे चरण सोडणार नाही. आणि तिसरा नियम असा आहे, काही झालं तरी माझ्या तोंडातून तुझं भजन बंद होणार नाही. जर हे 3 नियम मी पाळले, हा नियम पाळण्याचा मी नियम केला, नियम केलाय मी, चालवायचा आहे तो. 16 वर्ष तुम्ही नियम केलाय, काकडा करायचा किती वर्ष? 16. हा पण नियम केलाय, चालवायचा. आता इथून 5-10 वर्ष नाही, काकडे बिकडे सगळे बंद होणार. आता सप्त्यामधून गाथा भजन गेलं, सप्त्यामधून नियमाचं भजन गेलं, सप्त्यामधून प्रवचन गेलंय. आता सप्त्यात फक्त काय राहिलंय? कीर्तन. त्याच्यातही 2 वाद आहेत, 7 ते 9 ठेवावं का 9 ते 11 ठेवावं. लोक म्हणले 7 ते 9चं कीर्तन ठेवलं का लोक येतात, 7 ते 9चं कीर्तन ठेवलं का लोक येतात, पण 8:30ला येतात. आता बऱ्याच भागांमध्ये सप्त्याच्या कीर्तनांचं टायमिंग काय झालं? 7 ते
9 व लोक कीर्तनाला यावा आणि अन्नदान घडावा. त्याच्यात कीर्तन घडत नाही, फक्त काय घडतं? अन्नदान घडतं. 9 ते 11 जे कीर्तन आहे त्याला वारकरी माणूस येणारच. आता एवढी लोक तुम्हाला सभेला जर आणायची असती तर 20 लाख रुपये लागले असते.